नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर माशणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. चला, सगळ्या ताई, मावशी, आजी, वहिनी सगळ्या 6:30 झालेले आहेत आणि सगळ्या अगदी जे काय अगदी सज्ज होतात ना, अगदी हा मस्तपैकी छान मांडी मिंडी घालून बसलेला असतात आपला 16 सख्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी. हा तुमचं पण स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आहोत मंडळी पुण्यामध्ये गुरुवार पेठेमध्ये, आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. आणि आज या तायांकडे बघून मला माझ्या बहिणीची आठवण झाली, कारण ती पुण्यामध्येच असते. आणि जेव्हा लग्नाच्या आधी, म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत एकत्र होतो, तेव्हा भावा बहिणींची मस्ती तर असतेच, मारामाऱ्या असतात, भांडणं असतात. आई पप्पांना आम्ही एकमेकांबद्दलच्या कंप्लेंट पण करायचो, तक्रारी पण करायचो आम्ही. पण तीच ताई जेव्हा लग्नाच्या दिवशी जेव्हा सासरी जात असते ना, तेव्हा इतकं भाऊक व्हायला होतं ना की डोळ्यातलं पाणी थांबत नसतं. आणि तीच माझी बहीण जेव्हा आता मुंबईच्या घरी येते, तिच्या माहेरी येते, तेव्हा असं वाटतं ना की म्हणजे दिवाळी असल्यासारखं वाटतं. आणि असं वाटतं की तिने पुन्हा जाऊच नाही, पण तिच्या जबाबदाऱ्या असतात, तिला जावं लागतं. आज मला खरं सांगतो प्रामाणिकपणे, मला आज असंच वाटतंय की आज सगळ्या ताया ज्या तुम्ही इथे आलेत ना माहेरी, मला असं वाटतंय तायाने जाऊच नाही, इथेच थांबावं सगळ्यांनी. हा, तुम्हाला पण असं वाटतंय की नाही? माझ्यासाठी नाही वाटत आहे, हुकमाची राणी व्हायचंय म्हणून तुम्हाला इथे आलेले आहेत तुम्ही. तर हुकमाची राणी तुमच्यापैकीच एक होणार आहे. पण त्याआधी या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर माहेरची आठवण तर निघणारच, हो की नाही? चला तर मग या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव हेमा अवताडे. हेमा विजय अवताडे. भाऊजींचं नाव विजय, हो की नाही? हा, त्याचा पण एक किस्सा आहे. म्हणजे अच्छा, किस्सा आहे. हो, ते अमिताभ बच्चनचे खूप फॅन्स आहेत, म्हणून त्यांचं नाव पण त्यांनी विजयच ठेवलेलं आहे. वा. आणि माहेर कुठलं पण ताई? माझं सोलापूर आणि पुणे बाउंड्री लेंथ वरच आहे. अच्छा, म्हणजे इंदापूरचे तिथेच आहे. नाव सोलापूर फक्त हद्दीत पडतो, पण त्याच लेंथ वरती आहे. बरोबर. आणि सासर सासर पुणे. सासर पुणे. पुणे. वा, व्हेरी गुड. पण तुझं लव्ह मॅरेज ताई? आहे की नाही? मला मी बरोबर ओळखलं की नाही? आपण चेहरा बघूनच सांगतो. आत्याचाच मुलगा आहे ना तो. आत्याचा मुलगा असू दे, पण मी हे ओळखलं, ते महत्वाचं आहे. कारण माझ्याकडे दिव्य शक्ती आहे, मी चेहरा बघून सांगतो लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. हा, नाही, त्यांना आवडत होते मी, मला नव्हते आवडत ते. एक मिनिट, आता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. का बरं? नाही आवडले मला ते पहिल्यापासून. पहिल्यापासून नाही आवडले? नाही मग मध्येच कधी आवडायला लागले? आता आई वडिलांनी सांगितलं की ह्यांच्या बरोबर लग्न करायचंय, त्यामुळे मग नाही म्हणू शकत नाही आपण त्यांना. अच्छा, फार लहान वयात लग्न झालेलं. मला वाटतं मी 7th स्टँडर्ड मध्ये असते. अच्छा, 7th हा, बघा standard तरी पण. आणि मिस्टर ॲडव्होकेट आहे. अच्छा, वकील आहेत. हो. मग आता काय बोलणार? काहीच नाही बोलू शकत. हो. कायद्याच्या कचाट्यातच सापडली असते एकदम. हा, त्यामुळे आता किती वर्ष झाली लग्न? आता 28. 28 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 28 वर्ष. आता कसं वाटतंय मग? आता 28 वर्ष छान झाली आहेत लग्नाला. आता काय, हो, हा? झालं आता छान वाटते. झालं आता छान वाटतंय. काय सांगशील तू माहेर बद्दल? एखादा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतं? खूप छान आहेत माहेरच्या आठवणी. म्हणजे जसं की माझं लहानपण खेड्यागावात गेलेलं आहे. आम्ही म्हणजे शेतात राहतो. बरोबर. आणि मला सगळे खेळ ऍक्च्युली मुलांचे आवडतात. म्हणजे कबड्डी खेळणं, झाड सुरपारंब्या खेळणं, खो खो खेळणं, गोट्या खेळणं, हे सगळे मी खूप खेळ खेळले. म्हणजे इतक्या आठवणीत की त्याच्याबद्दल म्हणजे बोलल तेवढं कमीच आहे. खेळाकडे जास्त कल होता. जास्त कल होता. म्हणजे शाळेत असू द्या किंवा घरी पण असू द्या, सगळ्यांना एकत्रित करणं, सुरपारंबा खेळणं, किंवा म्हणजे पूर्वीचे असे खेळ जास्त करून मी खूप खेळले. आम्ही दोघच बहीण भावंड. माझा भाऊ नाजूक आहे, मी जशी म्हणजे कणखर, हा म्हणजे स्ट्रॉंग आहे, तसा माझा भाऊ थोडा नाजूक आहे. आणि पूर्वी आमच्या शेतामध्ये शेंगा खूप निघलेल्या होत्या आणि वाळवलेल्या, त्याचा असं खूप मोठा असा ढिगारा बनवलेला होता. आणि जस्ट मी, माझे भाऊ, आई, आम्ही असे बसलेलो होतो सगळे. आणि जस्ट माझ्या भावानी अशी आमच्या दोघांची की कोण कोणाला उचलतंय किंवा कुस्ती खेळते, म्हणजे ते बघण्यासाठी माझे वडील बसलेले तिथे. वडील चुलता, आमची एकत्र जॉईंट फॅमिली होती. मग त्यांनी असं झालं की माझ्या आणि माझ्या भावाची कुस्ती लावलेली तिथे. आणि झालं असं की मी माझ्या भावाला इझिली उचलून म्हणजे असं खांद्यावरती, कुस्ती कशी खेळतात ना सेम त्या पद्धतीनं
1 2 3 वेळा म्हणजे 3 राऊंड मध्ये मी त्याला दोघी पूर्ण पछाड केलं होतं. ते सेम केलं होतं. अच्छा. मग वडील मला म्हटले की अरे हा चुकून मुलगा झाला की मुलगी झाली, म्हणजे उलट कसं काय झालं. मग त्याच्यात असं झालं की जस्ट मी वडिलांबरोबर पण वडील समोर आले आणि मी वडिलांना पण उचललं आणि सेम भावाचं तर झालं. बरं मला एक सांगा, भाऊजी कसे आहेत? भाऊ झाला, वडील झाले, भाऊजी कसे आहेत ते सांग. व्यवस्थित आहे. ते काय नाही ना, हा नाही. त्यांना नाही ना धोबी पछाड येते घेऊन. हा, फक्त त्यांना मी धमकी फक्त दिलेली धमकी? अरे बापरे. थोडीशी. हे हळूहळू एक 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 धमकी काय दिली पण भाऊजींना माझ्या? म्हटलं खूप जास्त मला टॉर्चर करू नका, मी उचलून घेणार तुम्हाला. बरं ही धमकी दिली असतो तू कारण भाऊजींना? मला सगळं करावं लागणार त्यांना काय झालं तर पुढे. अच्छा. बरं मला सांग ताई, माहेरी असताना आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे? ऍक्च्युली माझं नाव शारदा आहे, हा. पण त्यांना हेमा मालिनीचा सीतावर गीता मूवी पाहिली होती वडिलांनी कुठेतरी. हा. मग त्यांना ते हेमा नाव फार आवडलं होतं. मग अच्छा. त्यांनी शाळेचं नाव शारदा आहे ह्याच्यावरती, पण हा. टोकन नाव माझं हेमाच आहे. ओ, फिल्मीच फॅमिली आहे तुमची सगळी. हरकत नाही. मग तुला पूर्वीच्या काळातली बघा, विचार करा, फिल्मी फॅमिली. फिल्मी, हा. आणि हेमा म्हणायचे तुला? हो, हेमा. हेमाच. आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक हेमाच. त्यांना शारदा नाही नाव आवडत. बरं भाऊजी वकील जरी असले ते पण ते बोलतात का घरी पण? का ते शांत असतात? खूप बोलतात. खूप बोलतात. मला नाही वाटत आहे ना. बिचारे ग भाऊजी. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि अशी छान हसत राहा. खूप छान वाटते थँक्यू सो ताई, मच. खूप छान. तू बसू शकते. ओके, थँक्यू. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागातली हुकुमाची राणी. हो, मला माहिती आहे ही खुर्ची ते खा ठेवली आहे, तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे. ही मानाची खुर्ची आहे आणि या खुर्चीवरती मी तुम्हाला सांगतो, जी हुकुमाची राणी होत नाही तिला सुद्धा इथे बसावं असं वाटतं. आता ती निवडायची कशी? तर लकी ड्रॉ मधून आम्ही काही ताया निवडणार आहोत ज्या जाणार आहेत पहिल्या खेळामध्ये, आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग आपल्या पहिल्या खेळातल्या टँकची निवड करण्यासाठी जाऊया आपण लकी ड्रॉ कडे. याच्यामध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत आणि ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या ताई? हात वरती आणि उभं राहा, उभं राहा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 15 ताईंची निवड झालेली आहे आपल्या या पहिल्या खेळासाठी, ज्या खेळाचं नाव आहे, आपण लहानपणापासून स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत, बरोबर. हा खेळ पण साधारणतः तसाच आहे. इथे संगीत सुरू होणार आहे आणि या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी छान नृत्य सादर करायचंय, तुम्हाला जसं येईल तसं, जसं जमेल तसं, ठीक आहे. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई पापड्या मिचकवेल, डोळे मिचकवेल, ती ताई बाद. अशा 5 ताया बाद होणार आहेत, 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. एवढंच करायचंय आपण. आता त्या साईडला पण करा मावशी. स्टॅच्यू. बाद झालेली आहेस ताई, तू बसू शकते. ओके ताई, तू हल्ली ये, तू बाद झालीस ताई, ते पुढे बसू शकते. माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे. नमस्कार.
ताई हल्ली तू येते बाद झालीस. कुठे आणले काय हल्ली तर स्वतः इथं बस तिथे ताई बाद झाली, तू तिथे बसू शकते. हिचं कोण आहे, हिचं काय चालू आहे बाबा? नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरं काय करते तू नक्की ताई? काय म्हणजे कपडे वाळत घातलेत की वाळलेले कपडे काढ? काही हल्लीस तू तरी बाद झाली. ताई तू पण हल्ली तू बाद झालेली आहेस, इथं बसू शकते. ओके, व्हेरी गुड. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप माझाच पहिला कप. हे गप माझाच पहिला कप. कसं आलं बघा पटकन. हा काय नाव आहे ताई? राणी श्रीकांती यादव. तुझं नाही, खेळाचं नाव काय आपल्या? ए गप माझाच पहिला कप. व्हेरी गुड. काय नाव आहे? ए गप पहिलाच माझा कप. ताई खेळाचं नाव सांग बरं. ए गप माझाच पहिला कप. तुझाच बाई पहिला कप, तुझाच पहिला कप, आमचा नाही कोणाचा. हा तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असं डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताया बाद होणार आहेत. पण आता नियम असे आहे की पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला तर तसंच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. पुन्हा या रेषेच्या मागे यायचे, कप डोक्यात ठेवायचे आणि ती लाईन पार करायची. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? हा चला ग्लास डोक्यावरती ठेवा. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शबाश शबाश शबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा कप पडलाय ताई, लवकर आहे लवकर आहे. हा 4 हा 4 हा 5 हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा पडला पण लवकर 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 ताई लवकर. इथून घे इथून. हा थांब हा थांब इथं ताई थांब. हा 1 मिनिट ताई तुम्ही असायला लवकर. 5वा नंबर बाकी अजून. चल लवकर लवकर लवकर. शबाश, पे पडलाय बघा. पडलाय पुन्हा या इथं. ना पुन्हा पडलेला इथं. पुन्हा इथं अगं कुठे चाललीस तू अशी? लवकर लवकर. हा शबाश 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 शबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शबाश 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 शबाश, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त. हा पडला ना कुठे? हा बघ इथं. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात आहे क्या बात आहे. हा व्हेरी गुड मस्त. कप घ्या हातामध्ये, डोक्यावरचा कप घ्या हातात. ए गप माझाच पहिला कप. या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची 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 प्रेमाची. फुंकर प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. काय नाव आहे? फुंकर प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. हा. फुंकर प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. असं वाटतंय कंबर दुखते असं वाटत होत. फुंकर प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. हिचं हे काय जातच नाहीये. फुंकर प्रेमाची प्रेमाची प्रेमाची. मला वाटलं हाताला मुंगे आले आहेत का आपले हात भटकते. हरकत नाही, पण खेळाचं नाव कळलेलं आहे ना सगळ्यांना. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर एक एक डिश आहे आणि त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हा सगळ्यांनी असे हात मागे करायचे, ठेवायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे. नंतर ते नाणं असं तोंडात पकडायचं आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आली आणि दुसरी ताई कुठली आलेली. चला या प्रत्येकाने आपापल्या एक समोर उभे राहा. या 1
2 3 शाबाश शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी गुड ओके 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 हा शाबाश शाबाश हा शाबाश शाबाश हा जवळजवळ अर्ध डिश पीठ आमचं खाल्लं. हा जो काय प्रत्येकीने मेकअप करून आलेल्या आहेत ह्या सगळ्या घाई घाईत पावडर फक्त इथेच लावून आलेली आहे ताई. आणि ही ताई तर बघा हो हो. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि पहिली जी ताई आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 2 नंबर ताई आहे ही ताई. ताई कसं वाटते तू दुसरी आलेली आहेस कसं वाटतंय? ठीक आहे तो ना छान वाटते. हा पिठामुळे बोलता येत नाही. पिठामुळे बोलता येत नाही पण तू दुसरी आलेली आहे बरोबर? छान वाटते चांगलं वाटते. हा पण तू दुसरी आलेली आहे. असू द्या दुसरी आली तरी आले. दुसरी आलेली आहेस असं तुला वाटते तू दुसरी आली आहेस? तू 5वी आली आहेस. दुसरी ही ताई आलेली आहे. सुंदर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताई इथे आल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. समोर जे तुम्हाला 2 फुगे दिसत आहेत निळ्या आणि पिवळ्या रंगाचे. हा एकच आहे नाही 2 आहेत. एकच आहे. हा काय निळा आणि पिवळा. अरे निळा आणि पिवळा आहे ना फुगा. एकच आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय सगळं. हा तर हा निळ्या रंगाचा फुगा आहे ठीक आहे. हा फुगा जाऊन फोडायचा आहे पण तो फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही नृत्य सादर करायचे आणि नृत्य करत असताना गोल गोल फिरायचे. ओके. आणि एका क्षणी ते म्युझिक थांबेल संगीत थांबेल. ते थांबल्यानंतरच जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. दोन्ही ताईंच्या डोळ्यात आता पट्टी बांधण्यात आलेली आहे. म्युझिक प्लीज. म्युझिक थांबलेलं आहे. हा शाबाश 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 शाबाश. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबाश शाबाश शाबाश. मागे 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 मागे. हा शाबाश शाबाश. हा हा फोड फोड पुन्हा फोड. हा मागे 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 मागे. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. हा डावीकडे डावीकडे डावीकडे. हा शाबाश डावीकडे डावीकडे. हा मागे 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 मागे. हा हा लवकर 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 लवकर. आणि आजच्या या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन. हा जो कप आहे हा खूप महत्वाचा कप आहे. हा तर याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी काहीच बोललेलं नाही बाबा. हा ओके. चला खूप खूप अभिनंदन ताई तुझं. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा